नमस्कार. सिंपल कुकिंग मधून मी तुमची होस्ट गोल्डी गोल्डी बोलतेय. आज आपला चीट डे म्हणजे काय? नेहमी मी तुम्हाला डाएट रेसिपी दाखवते. महिन्यातनं एखाद्या वेळेस काहीतरी असं हेवी खाल्लं तर चालतं. आज आपली रेसिपी आहे पनीर आलू रोगन जोश आणि मालाबार पराठा. मालाबार पराठा मैद्याचाच असतो. तर मी आता तुम्हाला ते सगळं सांगेन की काय काय मी केलंय काय काय नाही. आणि रोगन जोश हे नेहमी मटणाचंच बनवलं जातं. ही एक काश्मीरी रेसिपी आहे. पण आपण व्हेज रोगन जोशही बनवू शकतो. फक्त आपण त्यांचा जो काश्मीरी मसाला आहे तो टाकायचा. तर चला तर मग. तर आता हे रोगन जोश मी पनीरचं करणार आहे. तर मी हे पनीरचे एवढे 5 तुकडे घेतलेले आहेत. कांदा टमाटा चिरून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आलू पनीर बनवणार आहोत म्हणून मी हे बटाटे तळून घेतले. हे बटाटे तळताना चाकूनी मी हे 2-3 असे याला खाचे पाडून घेतले. कारण या फोडी मोठ्या आहेत आणि हा बटाटा शिजणार नाही मग, म्हणून मी ते केलंय. आणि इथे पण मी या इकडल्या कढईत पण मी बटाटे तळायला घातलेले आहेत. तर आता आपण पनीर रोगन जोश जे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला लागेल धण्याची पूड, काश्मीरी लाल मिरची आणि जिऱ्याची पूड. तर आता माझ्याकडे हे सगळं मी घरीच तयार केलंय. फक्त काश्मीरी लाल चिली पावडर मी विकत आणली. आपल्याला दही लागतं त्याच्यासाठी दही बनवून घेतलंय. तर ही आहे जी पावडर. जेव्हा मसाला बनवीन त्या भाजीचा त्यावेळेस मी तुम्हाला हे दाखवेलच. काश्मीरी लाल मिरची पावडर ही आहे. त्याच्याशिवाय रोगन जोश म्हणजे लाल भडक असलेली भाजी, पण ती तिखट नसते. काश्मीरमध्ये बर्फ पडतो तुम्हाला माहितीच आहे. हे धण्याची पूड. तर काय आहे तिथे मग त्या हिशोबाने त्या पद्धतीने भाज्या खाल्ल्या जातात, ज्याच्यामुळे शरीरामध्ये गरमी वाढेल, फॅट वाढेल, म्हणजे मग थंडीपासून संरक्षण होईल. अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात. आता आपला भाग गरम असल्यामुळे आपण शक्यतो थंड भाज्या किंवा डाएट असं आपण प्रयत्न करतो. तर आज आपला तोच प्रयत्न आहे. तर जेव्हा हे काश्मीरी रोगन जोश करायचं असतं तर याला तूप घालतात भाजीला. तर मी हे तूप घालते आहे 4 ते 5 चमचे. याच्यामध्ये मोहरी थोडी घालतात. खरं तर ते लोक सरसूचं तेल वापरतात, पण आता आपल्याकडे सरसूचं तेल खायची पद्धत नाही आणि ते तेल खूप असं गरम करावं लागतं. म्हणून सरसूच्या तेलाऐवजी मग मी फॅट म्हणून तूप घेतलंय. सरसूचं तेल गरम असतं, ते कढईत टाकल्यानंतर त्याला चांगलं गरम करतात, त्याच्यातनं वाफ घेतात आणि मग त्यातला जो एक तीव्र वास असतो तो निघून जातो आणि मग त्याच्यामध्ये बाकीच्या फोडण्या करतो. तर आधी आपण रोगन जोश भाजीच करून घेऊया. मग मी तुम्हाला मालाबार पराठाचं काय आहे ते दाखवते. तर बघा आता आपलं हे तूप चांगलं तापलं की मग मी त्याच्यामध्ये हे बाकीचं घालणार आहे. थोडीशी मोहरी मी घालणार आहे. तापलंय तूप चांगलं. या भाजीला तूप थोडंसं जास्तच लागतं. कधी कधी तूप आणि तेल एकत्रही करतात, पण मला ही भाजी फक्त तुपावरच करायची होती म्हणून मी टाकलंय. बघू थोडंसं अजून 1 चमचा टाकून बघते. बघू तूप सुटेल आपल्या भाजीला. नंतर जेव्हा आपण गरम पाणी भाजीत टाकतो तेव्हा त्याला तूप सुटतं. तर आता ही मोहरी फुटल्यानंतर मी त्यामध्ये जिरं घालणार आहे आणि मग हिंग ते लोक घालतात. आणि रोगन जोशमध्ये लसणाचा वापर होतो, तर हा लसूण मी मसाल्यात मिक्स करून घालणार आहे. आता मी तुम्हाला दाखवलंय ते जिरं, हिंग, थोडीशी हळद आणि आपण गॅस कमी करून आता यामध्ये
थोडासा कांदा आणि थोडा टमॅटो आपण घालून घेऊ बस. आणि आता हा कांदा टोमॅटो घालून आपण थोडंसं त्याला परतणार आहोत. भाजी लवकर होते, तयारी खूप आहे भाजीची, बाकीचं काही नाही. तर आता हा मसाला होऊन देत, ही ग्रेव्ही होऊ देत याच्यामध्ये, तोपर्यंत पुढची तयारी आपण इथे करून घेऊया. हे जे पनीरचे तुकडे आहेत मी इथे घेतलेले, हे पनीरचे तुकडे आपण तेलात टाकले किंवा ग्रेव्हीत टाकले की कडक होतात, म्हणून त्याच्यावर मी थोडंसं हे बेसन टाकणार आहे. पनीरच्या तुकड्यांवर थोडंसं बेसन आपण घालून घेऊया. बेसनमध्ये त्याला आपण चांगलं कोट करू. हे चांगले कोट होतात म्हणजे मग आपण जेव्हा याला तळू तेलामध्ये तेव्हा ते फुटणार नाही असं. हे थोडंसं बेसन याला कोट करून घ्यायचं. थोडं मीठ त्याच्यावर टाकायचं. आणि मग हे पनीरचे तुकडे मी तेलामध्ये तळून घेणार आहे. व्यवस्थित हे बेसन कोट करून घ्यायचं आहे बस. तर माझे हे तुकडे आता व्यवस्थित कोट झालेले आहे. आणि आता मी या कढईमध्ये एक एक तुकडा टाकून तळून घेणार आहे. आता हे तुकडे आणि बटाटे तळून झाले की मग पुढचं प्रोसेस मी दाखवते. आता पनीर रोगन जोश करण्यासाठी हा जो मसाला इथे घेतात तो मसाला मगाशीच मी तुम्हाला सांगितला, तो होता लाल काश्मीरी लाल मिरची पावडर. तर ही आता मी 1 चमचा या दह्यात टाकते. याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की धने पावडर, 1 चमचा धणे पावडर टाकली. आणि जिरे पावडर, ही 1 सपाट चमचा जिरे पावडर आता मी यात टाकली आहे. आणि हा जो मसाला आहे आता हा मी कालवून घेणार आहे. हा कालवून हा मसाला आपल्याला या कांदे आणि टोमॅटो जे कढईत आपण ठेवलेलं आहे, आपलं आता खूप असं नरम झालं आहे, ते नाही टाकलं तरी चालतं. आणि हा जो लसूण आता मी बारीक करून घेतलेला आहे, हा लसूण मी या मसाल्यामध्ये घालते आहे. आणि आता हा मसाला मी चांगला फेटून घेतला. हा फेटल्यानंतर असा दिसतो. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये हा मसाला घालते. आणि आता हा मसाला आपण व्यवस्थित सातळून घेऊया. आता तूप सुटेस्तवर आपल्याला याच्यामध्ये असं हा मसाला करूनच घ्यायचा आहे. आता तो मसाला होईल तोपर्यंत आपल्याला एका बाजूला गरम पाणी ठेवायचं आहे, कारण ग्रेव्हीमध्ये गरम पाणी घालतात, त्यामुळे दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी ठेवते. हा मसाला लवकर होतो, जास्त वेळ लागत नाही. फार लवकर हा मसाला शिजतो.
मी लसूण त्यामध्ये घातला होता, या मसाल्यामध्ये मिसळून घेतला होता. बाकीचा लसूण मी ठेवलाय. आता आपण एकदा याला छान हलवून घेऊ. बघा आपली ही ग्रेव्ही छान लाल झालेली आहे. अजून तिला थोडंसं होऊ द्यायचं आहे. आणि ही ग्रेव्ही एकदा चांगली उकळली की हे जे आपण पनीर आणि बटाटा जो आपण तळून घेतला होता तो आपण या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. आणि मग आता ही थोडीशी ग्रेव्ही 2 मिनिटं होऊन देते आणि तुम्हाला मी मलाबार पराठ्याचं दाखवते. मलाबार पराठ्यासाठी मी हा मैदा भिजवून घेतलेला आहे. तर हा मैदा मी जवळपास या 250 ml कपाने घेतला होता. 1 कप मैदा घेतला, त्यात मी फक्त 2 चमचे अक्षरशः कणिक घातलेली आहे. हा मलाबार पराठा मैद्याचाच होतो. हा मला तुम्हाला लाटून आणि तव्यावर त्याचे असे वेगवेगळे लेयर्स निघताना दाखवायचे. त्यामुळे याला एक अर्धा तास आधी मला भिजवून ठेवावं लागलं. तर हा मी मलाबार पराठ्याचा हा भाग मी भिजवून ठेवला होता. आणि आता आपण तो पराठा पण लाटायला घेऊया. तोपर्यंत आपल्या भाजीचं काय झालंय ते भाजीकडे पण बघूया. बघा आपल्या त्याला किती सुंदर हे झालेलं आहे, म्हणजे तरी सुटलेली आहे. आता मी हे याच्यात टाकते. यामध्ये आपण अजून मीठ घातलेलं नव्हतं आणि आता ते मीठ आपल्याला घालायचं आहे. तर बघा आपला हा रोगन जोश तयार होतो. रोगन जोशची सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे रोगन जोश हे आपल्याला ॲमेझॉनवर मिळतं. हे तेलात टाकलं की याचा एकदम लाल भडक रंग होतो आणि तो रंग मग ती तुपात टाकायची आणि तुपाची फोडणी याच्यावर ओतायची. मग त्याला ते रोगन जोश म्हणतात. आणि ते त्याच्या खूप मेडिसिनल प्रॉपर्टी आहेत. आता हा जो रस्सा आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. बघा हा आपोआपच असा लाल झालेला आहे. आता यात मीठ नाही आहे, थोडीशी मी चव घेते. थोडं मीठ मी ज्यावेळेस ते कांदा टमाटा टाकला होता तेव्हा थोडं मीठ टाकलं होतं. अजून यामध्ये थोडं मीठ हवं आहे. आता मी हे मीठ यामध्ये घालते. आपला रोगन जोश तयार झालेला आहे. आता हे थोडंसं अजून होऊ द्यायचं, कारण आपण याच्यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे. पाण्यामध्ये एकदा त्याला छान होऊ द्यायचं आणि मग हे रोगन जोश आपण काढून घेऊया आणि त्याच्यावर आपण ही जी आपली भाजी तयार झालेली ही काढून घेऊ आणि त्याच्यावर आपण तुपामध्ये रोगन जोश टाकून फोडणी देऊया. आता मी ते तुम्हाला दाखवते. या पॉटमध्ये मी तूप घेणार आहे. हे तूप मी इतकं घेतलंय, बरोबर आहे. आणि आता इकडल्या गॅसवर मी ते तूप ठेवते. तूप तापलं की त्यात मी रोगन जोश टाकेल आणि तुम्हाला दाखवेल रोगन जोश आपला कलर सोडतो आणि मग ते आपल्याला याच्यावर ओतायचं आहे. याला रतनजोत असं सुद्धा म्हणतात आणि काही काही मॉलमध्ये हे रतनजोत किंवा रोगन जोश मिळतं. काही ठिकाणी मिळतं, काही ठिकाणी मिळत नाही. तर आता बघू, हे तूप तापलेलं आहे माझं.
तर बघा हे असं लाल होतं हे, आणि ही लाल फोडणी मग त्याच्यावर टाकायची असते. तर आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागेल. आणि आता या कढईतलं मी ही भाजी काढून घेते. बघा आपली भाजी किती सुंदर झालेली आहे. आता तुमच्या समोरच मी या भाजीवर ही फोडणी टाकते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं आज आपला चीट डे आहे. आज आपला नाही, हे बघा ही पूर्ण भाजी लाल झालेली आहे. हा लाल रंग दिसतोय तुम्हाला. बटाटा पण आपला यातला व्यवस्थित शिजलाय. हे बघा बटाटा काढून दाखवते मी तुम्हाला. हा आपण एका चाकूने तोडून बघूया. बघा, तर आता या भाजीला मी इकडल्या गॅसवर शिफ्ट करते, कारण मला तुम्हाला आता मलाबर पराठा लाटून आणि शेकून मी दाखवणार आहे. हा पराठा मी लाटला, पातळ लाटायचा. पातळ लाटला, त्याच्यावर तेल लावलं आणि थोडंसं पीठ टाकलं आणि या बारीक बारीक रेषा काढून घेतल्या. आता हा पराठा आपल्याला गोळा करायचा आहे. तर हा मी आता गोळा करत जाणार असा. पराठ्याची खासियत ही आहे की जेव्हा याला गोळा करतो तेव्हा आपला जो आपण साडीला किंवा पातळ जे असतं ते जेव्हा आपण धुतो तेव्हा आपण त्याला पिळा करतो, बरोबर आहे. तसा पिळा याला दिला की हे खूप छान पराठा हा होतो. हा थोडा लांबट करायचा असा. आणि आता याला फिरवताना याला असा पिळा द्यायचा. पिळा देत 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 हा गोळा करायचा. तेव्हा याचे हे पर असे आउटसाइडला येतात. हे खाली दाबलं. आता हा माझा पराठ्याचा गोळा तयार झाला. हा आता मी लाटते. हा ॲक्च्युली हाताने करतात, असा दाबून त्याला थोडंसं हाताने दाबतात आणि मग पण मी हा आता असाच तुम्हाला लाटून दाखवते. आणि तव्याखाली मी गॅस लावलाय, तवा तापला माझा की तुम्हाला मी पराठा दाखवते भाजून. खूप काही अगदी जोर देऊन लाटायचं नाही, हलका 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 हा लाटायचा. नंतर आपण तो थंड झाला की हाताने त्याला क्रिस्प करतो, तर तसं ते करायचं म्हणजे मग त्याचे ते पर दिसतात. आता हे लाटताना याच्यावर थोड्याशा या कलोंजी हा जो प्रकार आहे हा टाकायचा असतो. तर हा टाकला मी आता मोठा झाल्यावर. आणि आता याला मी असं लाटते. जेवढं मला लाटता येईल तेवढं मी लाटते. माझा हा ओटाही छोटासा आहे, पोळपाटही छोटा आहे, त्यामुळे जसं जमेल तसं मी ते करणार आहे. तवा आपला मात्र चांगला तापलेला पाहिजे या पराठ्यासाठी. पराठा खूप मोठा करणार नाही आहे मी. आधी तुम्हाला मोठा पराठा लाटून दाखवला होता. आपण त्याच्यामध्ये तूप आणि हे सगळं टाकलेलं आहे, तेल लावलेलं आहे. पराठ्याची कणिक भिजवताना मी त्यामध्ये मीठ, अर्धा चमचा पिठी साखर. आता हा पराठा मी उचलला आणि मी तव्यावर टाकते. आता हा पराठा आपण शेकून घेऊया. आणि आपला हा रोगन जोशही तयार झालेला आहे. याला जमलं तर आपण काढून घेऊ. हे असं खूप लाल होतं. हा पराठा शेकताना पहिले गॅस खूप असा गरम हवा आणि मग त्याच्यानंतर गॅस मी सिम केला. आता बघू आपण. आणि याच्यावर याला
तूप लावतात वरून, तर ते मी तूप लावणार आहे. तुमच्या समोरच 2-2 चमचे तूप मी घालणार आहे. पराठा शेकतो आहे तोपर्यंत आपण आपली ही भाजी बोलमध्ये काढून घेऊ. याचे फर हे निघायला लागले. हे बघा, हा पर त्याचा निघतोय. आता हळूहळू हळूहळू तो थंड झाला की हे सगळं बाजूबाजूनी सुटायला लागेल. माझा पराठा पण शेकून झालेला आहे. आता आपण आपली डिश सजवायला घेऊया. माझं रोगन जोश आणि मलाबार पराठा तयार आहे. आता हा थंड झाल्याशिवाय मला हातात घेऊन असं क्रश करता येत नाही. आणि या भाजीवर फक्त सजवायसाठी मी थोडीशी ही कोथिंबीर घालत आहे. बस, आता बाकी मी यामध्ये काहीही घालणार नाही. तर माझी हा मलाबार पराठा मला उचलता येत नाही, खूप गरम आहे. पण हे याचे असे लच्छे निघतात. तर हा माझा मलाबार पराठा आणि रोगन जोश आजची माझी रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट जरूर करा. पराठा थंड झाला की मग मला तो हाताने असा कुचकरता येईल आणि त्याचे हे सगळे लच्छे सुटतील. आज त्यातनं हे लच्छे बघा, हे निघून राहिलेले आहे. तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही, पण हे लच्छे असे हळूहळू असे वेगवेगळे निघतात. तर आता हा माझा मलबार पराठा आणि रोगन जोश तुम्हाला आवडला असेल तर मला जरूर कळवा. धन्यवाद.